सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांना आता बोलत असताना अनेक मुद्द्यांना स्पर्श करत त्यांनी उत्तर दिलेले, परंतु काही मुद्दे जे मी जाणीवपूर्वकरित्या विनंती केली होती की त्यांच्या भाषणातनं हे अपेक्षित कमांड उठवण्याच्या संदर्भातलं खडसे साहेब आपण जे काही म्हणलात की कमांडच्या संदर्भात, कमांडमध्ये जलसंधारणाची कामं करण्याच्या संदर्भात आपण बोललात आणि सांगितलं, गिरणाचं उदाहरण दिलं. हे उदाहरण खाली लागू होत नाही खडसे साहेब. जायकवाडीच्या डाऊनस्ट्रीमला आपण हे करणं गरजेचं आहे, कारण की इथं मला एक मिनिट माझं समजा, कारण की इथं आमच्याकडे जायकवाडीचं पाणी सतत 5 वर्ष झालेलं आहे, ते झालेलं नाही आणि झालं, पण त्याही पेक्षा पुढे जायचं. कमांड उठवण्याच्या संदर्भात मी आपला आग्रह धरत होतो, कारण कमांडचे जर काही व्यवहार करायचे असतील त्या जमिनीचे, तर इतर ठिकाणपेक्षा त्याचं रेडी रेकनर 1.5 पटीनं अधिकची रक्कम द्यावी लागते. ज्या ठिकाणी आम्हाला 5-5 वर्ष पाणीच मिळत नाही, ज्या प्रकल्प बाधित शेतकरी आहेत पण ज्या प्रकल्पावरनं पाणी आमच्या शेतीपर्यंत पोहोचत नाही 5-5 वर्ष, त्या लोकांना कमांड कसं लागू होईल सभापती महोदय? आणि म्हणून ते रेडी रेकनर जे काय सामान्य नागरिकाप्रमाणेच तिथलचे व्यवहार व्हावेत, तिथलच्या जमिनीचे व्यवहार व्हावेत, ही आग्रहाची मागणी मी इथं करत आहे. 18 TMCच्या संदर्भात आपण उल्लेख केला नाही सभापती महोदय आपल्या भाषणामध्ये. 18 TMCचे जे काही प्रकल्प आहेत, हे जायकवाडीच्या तुटीच्या खोऱ्यातलं 22 TMC पैकी 18 TMC पाणी आहे. सातत्यानं आम्ही त्याचा उल्लेख करत आलेलो आहे, पण दुर्दैवानं त्याचा उल्लेख साधा, त्या मुद्द्याला साधा स्पर्शही केला जाऊ नये. ज्या प्रकल्पांना 1.5-2 कोटी रुपयापेक्षा अधिकची रक्कम लागणार नाही, जिथं जमीन अधिग्रहित करायची गरज नाहीये, अशा ठिकाणचे 18 TMCचे प्रकल्प या संदर्भात माननीय मंत्री महोदयांना त्याचा परत एकदा त्याचा उल्लेख करावा, ही मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आपण सातत्यानं सांगत होतात मंत्री महोदय की गारपीट, वादळ वगैरे, त्याचा अवकाळी पाऊस, इथं जे काही सांगितलं, मूळ आम्ही मराठवाड्यातले लोक हे 5 वर्षापासून जी आमची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, हे आजची पहिली दिवस नाही, हे पहिलं वर्ष नाही आहे, सातत्याने येणार आहे 4-5वं वर्ष आहे. गारपिटीचा विषय सोडून द्या, जिथं पिकलं नाही तिथं विकलं नाही, जिथं विकलं नाही तिथं पात्रात पडलं नाही, तिथं आमचा संसार चालायचा कसा? आणि म्हणून तुम्ही जे काही सांगतायत की गारपीट, वादळ, अवकाळी वगैरे, मूळ मराठवाड्याच्या संदर्भात स्वतंत्र विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. ज्या विदर्भाला आपण साधारणपणे 3000 कोटीचं पॅकेज या केंद्र सरकारनं दिलं होतं, त्याच धर्तीवर या मराठवाड्याच्या संदर्भात आपण नव्यानं विचार करणार आहेत का? हा खऱ्या अर्थानं आजचा हा प्रश्न आहे. ज्या मराठवाड्यात आपण ड्रीपच्या संदर्भातलं तुमच्या याच्यात उल्लेख केला, मूळ 13-14चेच आज सभापती महोदय 20 कोटी रुपये आपण देणं आहे, थकबाकी 13-14ची. म्हणून आज आमच्याकडे ठिबक सिंचन जर काय करायचं म्हणलं तर ते शक्य होत नाही. आपण केंद्राला पाठवलेल्या योजनेतनं, केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावातनं या 20 कोटी रुपयाची आपण भरपाई करणार असल्याच्या संदर्भात आज आपला जो काही प्रश्न आहे, 5व्या क्रमांकावरचा प्रश्न आहे, त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. पण ते कधी येणार आणि आमची उधारी कधी भागवणार तुम्ही सभापती महोदय? सभापती महोदय, जी मदत तुम्ही केलेली आहे सभापती महोदय, सर्वाधिक मराठवाड्यातली दिलेली मदत ही परत आलेली आहे, ही कालच्या एका दैनिकामध्ये आलेली आहे सभापती महोदय. त्याचं कारण एकच, वर्तमानपत्रात बातम्या येतात, जनधन योजने आधारित आमच्याकडे इतके खाते उघडले, तितके खाते उघडले. मग ही योजना गेली कुठं? खाते उघडण्याअभावी जर काय ते पैसे परत येत असतील तर या योजनेअंतर्गत उघडलेले खाते नेमकं काय झालं सभापती महोदय? सभापती महोदय, या बीड जिल्ह्यातल्या NHMच्या संदर्भात मराठवाड्यात नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन मधनं वास्तविक पाहता अतिशय दुष्काळी भाग, पिण्याचं पाण्याचं दुर्भिक्ष, शेतीचा तर विषय सोडून द्या सभापती महोदय, NHM कडनं एकही शेततळं तुम्ही मंजूर केलेलं नाही. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन मधनं मराठवाड्यात बीड जिल्ह्यात एकही शेततळं मंजूर नाही. आणि म्हणून सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करत की त्या संदर्भातलं परत एकदा आपण त्याचा उल्लेख करत असताना, उत्तर देत असताना त्याचा उल्लेख करावा. आणि सगळ्यात महत्वाचं की बीड जिल्हा सर्वाधिक क्षतिग्रस्त आहे. मी विनंती करत की या वर्षी गरजेनुसार छावण्याच्या संदर्भातला निर्णय होणं अतिशय गरजेचं आहे. जर गरज लागली तर त्या जिल्ह्यामध्ये आपण छावण्या उघडण्याच्या संदर्भात आलेल्या प्रस्तावावर विचार करणार आहेत का? या संदर्भातला उल्लेख आपल्या उत्तरामध्ये यावा. सभापती महोदय, शेतकरी आत्महत्याच्या संदर्भात 1 लाख रुपये तुम्ही पहिल्यांदा सगळ्यांना देत होते सभापती महोदय. एक निर्णय झाला की गारपीटग्रस्त
पुन्हा सगळं रिपीट सुरू झालं. नाही नाही, मी नाही आलो तिथं. थोडक्यात घ्या. गारपीट ग्रस्तांना तुम्ही 2.5 लाख रुपये देतायत, तर तेच 2.5 लाख रुपये तुम्ही गारपीट ग्रस्तांना देत असताना या शेतकरी आत्महत्या करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तीच मदत आपण तिथं लागू करण्याच्या संदर्भातला निर्णय करावा. आणि जे यवतमाळमध्ये कैलासवासी मोतीराम लाने योजना जी काय आपण लागू केलेली आहे, सर्वाधिक आत्महत्या तिथं होत असणार नाही, आता ते वेळ कमी आहे. तर ती योजना बीड मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या या बीड जिल्ह्यात होत आहेत. ती योजना आपण प्रायोगिक स्तरावर आपण बीड जिल्ह्यासाठी लागू करणार आहेत. कारण शेवटचा मुद्दा माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं आता की मागणी शासनाने केली आणि सर्वाधिक पैसे आता 2000 रुपये आल्याच्या 2000 कोटी रुपये आल्याच्या संदर्भात सांगतो. मी फक्त आकडेवारी तुमच्या समोर ठेवतोय. मे 2012 मध्ये सभापती महोदय 1073 कोटी रुपयाची मागणी केली, 574 कोटी रुपये आले, म्हणजे 53% पैसे आले केंद्र शासनाकडनं. फेब्रुवारी 2013 मध्ये 1801 कोटी रुपयाची मागणी केली, 1207 कोटी रुपये आले, 67% रक्कम आली. आणि जानेवारी 2015 मध्ये 6000 कोटी रुपयाची मागणी केली आणि आपल्याला केवळ 2000 कोटी रुपये आलेले, म्हणजे 33% रक्कम आलेली दिले, म्हणजे आपल्याला केवळ 33% रक्कम आलेली आहे. मला आज फक्त एक सांगायचं सभापती महोदय, ज्या वोडाफोन कंपनीला 3200 कोटी रुपयाची कर माफी आपण करू शकतो, त्या या दुष्काळग्रस्त भागाच्या संदर्भात आपण तो नियम का लावू शकत नाहीत? वोडाफोन कंपनी सारख्या अनेक कंपनींना कर्ज माफी देत आहेत, तर या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आपण तो न्याय का लागू करत नाहीत सभापती महोदय? हा आजच्या दृष्टिकोनातून खरा प्रश्न आहे. आणि म्हणून मी विनंती करतो मंत्री महोदय तुम्हाला की हे जे काही निर्णय आहे याचा निर्णय आणि निकाल करत असताना सभापती महोदय, आपण याचा निर्णय आणि निकाल करत असताना आजच्या उत्तरामध्ये आपण मराठवाड्याच्या संदर्भात स्वतंत्र पॅकेज देऊन या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या हेतून 18 TMC चा निर्णय असेल, शेतकरी आत्महत्येच्या संदर्भातला निर्णय असेल किंवा या कमांडच्या संदर्भातला निर्णय असेल, हे निर्णय करत असताना हे निर्णय करून या मराठवाड्याच्या शेतकऱ्याला आपण न्याय देणार आहात का? हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न परत एकदा मी तुमच्या समोर मंत्री महोदय मांडतोय.